हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक छान ब्लॉग घेऊन आलेली आहे. सो मागच्या ब्लॉगमध्ये आपण भेटलो होतो आणि त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हा सर्वांसाठी माझं स्किन केअर रूटीन शेअर केलं होतं. सो ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी काही प्रोडक्ट्स आणले आहेत, ज्या प्रोडक्ट्सचा मी तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे. सो मी फॉक्सटेलवरून काही प्रोडक्ट मागवले आहेत आणि थोडक्यात हा एक अनबॉक्सिंग ब्लॉग असणार आहे. सो आपण हे आता अनबॉक्स करूया. ॲक्च्युली मी ना ते अगोदरच ओपन केलं होतं, सो मी पुन्हा एकदा तुम्हाला ओपन करून दाखवते. सो फॉक्सटेलवरून मी 2 गोष्टी ऑर्डर केल्या होत्या आणि ह्या कोणत्या 2 गोष्टी आहेत ह्या मी तुम्हाला दाखवणार आहे. सो याच्यामधून सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे, टडा. सो पहिली गोष्ट जी निघालेली आहे, तर हे प्रोडक्ट तुमच्या ओळखीचं असेलच, बिकॉज हे प्रोडक्ट खूप व्हायरल होतं आहे सध्या आणि मी ह्याचे खूप जास्त रील आणि व्हिडिओ पाहिले होते. यूट्यूबला पण ह्याचे रिव्ह्यू पाहिले होते, तर विचार केला की व्हाय नॉट मी पण हे करून पाहावं आणि मी पण यूज करून पाहावं. सो आय डिसाइडेड की मी हे मास्क मागवते आणि त्याच्यानंतर ते यूज करून तुम्हाला देखील त्याचा रिव्ह्यू शेअर करते. सो आपण ओपन करूया. एकदम छान प्रेटी असं बॉक्स आहे. ओ वाव, दिसतंय. सो हे फॉक्सटेलचं स्किन रेडियन्स मास्क आहे, जे की आपण रीलवर खूप जास्त पाहतोय. लव्हेंडर कलरमध्ये जे मास्क लावत आहेत मुली आणि त्याचे रिव्ह्यू शेअर करते, तर खरंच छान आहे का आपण पाहूया. हे त्याच्यावर काय लिहिलं आहे, क्लीन्स पोर्स अँड रिड्यूसेस ब्लॅकहेड्स, इम्प्रूव्ज स्किन क्लॅरिटी अँड टोन. म्हणजे हे ब्लॅकहेड त्याच्यानंतर ब्लॉक झालेले पोर्स आणि थोडंसं ग्लो द्यायला हेल्प करेल, अशा प्रकारचं हे मास्क आहे. आणि तसं पण आपण वीक किंवा 2 वीक्समधून एकतरी फेशियल मास्क वापरलं पाहिजे आणि मोस्टली मी होममेड मास्क वापरते, जसं की हनी, त्यानंतर टर्मरिक, योगर्टवाले मास्क वगैरे मी वापरते. पण यापूर्वी मी कोणताही असा रेडीमेड मास्क वापरला नव्हता आणि मला खूप दिवसांपासून हा मास्क मागवायचा होता, म्हणजे कोणत्या तरी प्रकारचा माझ्या स्किन टाईपला सूट होणारा मास्क मागवायचा होता. आणि मला बरेच रील मी पाहिले, तर मला वाटू लागलं की आपण फॉक्सटेलचा हा वाला मास्क वापरू. कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलं आहे की मी जी सनस्क्रीन वापरते SPF 70 वाली, दिस वन. सो ही सुद्धा मी फॉक्सटेलचीच वापरली आहे आणि तेव्हा पण मी पहिल्यांदाच फॉक्सटेल ब्रँड वापरून पाहिला होता. सो मला तो चांगला वाटला होता. पण सगळेच प्रोडक्ट सेम असतील असं नाही. सो आय डिसाइडेड की आपण अजून काही प्रोडक्ट मागून बघू आणि यूज करून पाहू, आणि सो दॅट मी तुम्हाला पण मी हेल्प करू शकेल, माझे रिव्ह्यू देईन. आणि हे जे आहे, ॲक्च्युली काय झालं आहे ना की माझ्या रूममध्ये थोडासा प्रकाश कमी आहे आणि ह्या प्रोडक्टसोबत मी अजून एक प्रोडक्ट मागवलं होतं, ते म्हणजे फॉक्सटेलचा अजून एक बॉडी वॉश, जो मी ह्यापूर्वी पण वापरला आहे, हा वाला बॉडी वॉश. सो हा एक्सफोलिएटिंग बॉडी वॉश आहे. ज्या लोकांना बॅक ॲक्ने आणि ब्लॅक स्पॉट्स असा प्रॉब्लेम आहे, तर ते लोक हा वाला बॉडी वॉश वापरू शकतात. आणि हा खरंच खूप सुंदर आहे, कारण मी ह्यापूर्वी ह्याची एक बॉटल यूज केली आहे. ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट 2% सॅलिसिलिक ॲसिड अँड झिंक PCA हे 2 इन्ग्रेडियंट आहेत. आणि सॅलिसिलिक ॲसिड तुम्हाला माहितीच असेल की ते खूप जास्त इफेक्टिव्ह असतं ॲक्नेसाठी. सो मलासुद्धा बॅक ॲक्नेचा त्रास होता आणि माझे ऑलमोस्ट बरेच ॲक्ने कमी झालेत, म्हणजे चांगला रिव्ह्यू आहे ह्याचा. सो मी पुन्हा अजून एक बॉटल ऑर्डर केलेली आहे, ही वाली. आणि तुम्ही देखील हा बॉडी वॉश यूज करून पाहू शकता आणि त्याची किंमत पण रिजनेबल आहे. मला हा ऑफरमध्ये 280ला मिळाला, 350 वगैरे अशी काहीतरी ॲक्च्युअल त्याची प्राईज आहे. सो तुम्ही हा ऑर्डर करू शकता आणि खूप छान आहे, गो फॉर इट. आणि एकदम छान फ्रेग्रन्स आहे, बराच वेळ फ्रेग्रन्स राहतो. पण आणि अजून एक गोष्ट सांगायला मी विसरले की त्या ज्या पॅकेजिंगमध्ये छोटंसं पॅकेट होतं. सो हे काय आहे, तर डेली ड्युएट क्लिन्झर. सो फॉक्सटेलचा जो क्लिन्झर आहे, तर ती जी बॉटल येते मोठी, त्याचं एक छोटंसं पॅकेट त्यांनी दिलं. तर ते किती हुशार आहेत बघा, म्हणजे त्यांनी त्या बॉक्समध्ये हे पाठवून दिलं सो दॅट ते मी वापरणार आणि मग थोडंसं वापरल्यानंतर मे बी हे एका यूजसाठी आहे. मला ते एकदम छान वाटेल, मे बी वाटेल ना वाटेल, पण बाय एनी चान्स मला ते आवडलं तर मग मी ती बॉटल ऑर्डर करणार. सो दिस इज मार्केटिंग. तर
ह्याच्यामध्ये असं छान एक स्पॅच्युला दिला छोटूसा, हे वापरायचं आहे. ॲक्च्युली मी आत्ता जस्ट फेस क्लीन करून आले. माझ्या फेसवर आत्ता काहीही नाही आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मला तसे जास्त ब्लॅकहेडवाला प्रॉब्लेम नाही. इथे एक छोटूसं दिसते, पण ते पण मला असं वाटतं की मी ते पिंपलला काहीतरी केलं आहे, पण बाकी असं जास्त प्रॉब्लेम नाही आहे. थोडा पोर्सचा इश्यू आहे. स्टिल वी कॅन ट्राय दिस. आतून कसं बघू. ओ वाव, दिसते. सो छान असा कलर आहे याचा आणि वास पण एकदम माइल्ड आहे. असं खूप जास्त डार्क फ्रेग्रन्स नाही आहे, एकदम माइल्ड हे आहे. सो हे आपल्याला अप्लाय करायचं आहे, पण त्याच्यापूर्वी जी चूक मी मागच्या व्हिडिओमध्ये केली होती ती मी आता करणार नाही आहे. सो पहिली गोष्ट ही आहे की हे महत्त्वाचं आहे, हे जे इकडे इकडे उडतात ना केस, सो त्याच्यासाठी हे लावून घेऊया पहिल्यांदा. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथे दिलेलं आहे हाऊ टू यूज. सो अप्लाय थिक लेअर इव्हनली इनटू clean and dry skin, leave it for 15 to 10 minutes, wash off with warm water and for best result use 2-3 times a week. सो त्यांनी असं म्हटलेलं आहे की दिवसातून वीकमधून काय बोलते मी, वीकमधून 2-3 टाइम्स यूज करायचं आहे. आणि आता हा थिक लेअर लावायचा आहे. मोस्टली अवॉइड करा की डोळ्यांच्या थोडं जे सेन्सिटिव्ह एरिया आहे त्याच्यात थोडं दुरून लावायचं आहे आणि 10 मिनिट्सनी धुवून टाकायचं. सो असं मी पटपट लावून घेते सगळं. तोपर्यंत मला तुमच्याशी काही गप्पा मारायच्या. मला असं मी जे काही रिव्ह्यू पाहिजे होते त्याच्यामध्ये काही ठिकाणी असं पण होतं की हे लावल्यानंतर थोडंसं चुरचुरतं वगैरे, पण मला तरी असं काही होत नाही आहे, चुरचुरत वगैरे नाही आहे. छान थंड थंड वाटतंय मस्त. मम्मी घरी असली की असे काही मास्क, घरगुती मास्क बनवून देते मम्मी मोस्टली. आणि आपण ना फेस मास्क लावायचा खरंच खूप कंटाळा करतो, कारण आपण एकतर 8 दिवस ऑफिस वगैरे ते जे असतो आपला वीक, त्याच्यामध्ये आपण खूप दगदग करत असतो, थकलेला असतो आणि म्हणजे आपला स्किनवरचा ग्लो पण निघून गेलेला असतो खरं तर. सो ते सगळं करायचं असतं पण आपण खूप कंटाळा करतो. सो असे जर रेडीमेड मास्क असतील तर आपण ते पटकन यूज करून घेऊ शकतो. सो मी पटपट कवर करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. सो डन. आणि हे सगळं झालेलं आहे. हे जे आहे ना हे एकदम लई भारी आहे, म्हणजे हे मला खूप आवडलं. असं पटपट सगळीकडे लावता येते. आणि अजून एक गोष्ट, मी तुम्हाला म्हटलं होतं की मला काही झमझम वगैरे नाही होते, पण आता नाकाच्या बाजूला इथे जे बाजू आहे तिथं, त्याच्यानंतर हा जो एरिया आणि इथे आता झमझमू लागले छान. म्हणजे असं खूप जास्त दाहा नाही आहे, पण मी तुम्हाला कसं सांगू, जसं की आपण मिंटची गोळी खाल्ली किंवा ती व्हाईटवाली जी गोळी खाल्ली असं थंड पण वाटतं आणि एकदम काय होतं ते तसं फील होतं एकदम इथे आणि ह्या एरियावर. मे बी मला असं वाटतं की जो एरिया अफेक्टेड आहे किंवा जे पोर्स वगैरे ज्याच्यावर ते वर्क करते तिथे मे बी त्यातले जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामुळे. पण मला असं वाटत होतं खूप दिवसापासून ह्या मास्कच्या बाबतीत. आणि पटकन होतं हे एकदम, म्हणजे याला काहीच वेळ नाही लागत. 5 मिनिटं लावायला 10 मिनिट्स ठेवायचं आणि पुन्हा 5 मिनिटं, म्हणजे टोटल 20 मिनिट्समध्ये सगळं होऊन जातं. सो आपण एवढी स्वतःची काळजी घेऊ शकतो. आणि आज तर मला सुट्टी आहे, त्यामुळे आज माझी मजा आहे एकदम, दिवसभर फ्री आहे मी. सो आज म्हटलं हा ब्लॉग नक्की करूया. सो तुम्हाला असे माझे ब्लॉग पाहायला आवडत आहेत का हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. सो मी ह्या टाईपचे स्किन केअरचे देखील ब्लॉग अजून घेऊन येईल, कारण यापूर्वी माझे सगळे ब्लॉग ट्रॅव्हलिंग आणि फूड वगैरे ह्या टाईपचेच आहेत आणि ते पण ब्लॉग मी टाकत राहीन. पण त्याचबरोबर मी स्किन केअरचे ब्लॉग देखील थोडंसं जाड झालं पण तुम्ही इव्हनली यूज करू शकता. आणि हे राऊंड 10 मिनिट्ससाठी थांबायचं आपल्याला. सो आपण ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर 10 मिनिट्सनी भेटूया. आणि तुम्हाला मी असं नॅपकिन एक वेट करून घेतलं आहे आणि त्याने असं करून घेऊ शकता. सो हे पूर्ण क्लीन करून काढून घ्यायचं आहे सगळं पटपट. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा फेस क्लीन करून घ्यायचं आहे पाण्याने फक्त. ठीक आहे. हे डोळ्यामध्ये जाऊ देऊ नका, कारण हे खरंच थोडं झमझमते. सो त्याच्यामध्ये काही हार्श केमिकल असतील तर त्रास होईल. आणि हे मी गळ्याला पण एवढंच लावलं होतं, तुम्ही खालीपर्यंत पण हे नेकला लावू शकता. आणि मी एक 2 मिनिट्समध्ये पुन्हा एकदा क्लीन करून येते. काही दिसतंय का? सो
छान पाण्याने वॉश करून पुन्हा एका ड्रायवाल्या नॅपकिनने हे पुसून घेऊ. सो इथे थोडं एकदम ग्लो दिसतोय मला तर असं वाटतं जेन्युइनली की कोणत्याही गोष्टीचा असं लगेच रिझल्ट वगैरे काही येत नाही, पण तुम्ही ती जर प्रोसेस 1-2 वेळा कराल तर त्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीचा रिझल्ट दिसू लागतो. सो मला या प्रोसेसमधून 3 महत्त्वाच्या गोष्टी जाणवल्यात. ती पहिली गोष्ट आहे जी ग्लो. सो मला थोडासा फेसवर ग्लो जाणवतो आहे आणि आता लाईटच्या कमतरतेमुळे मे बी तुम्हाला समजत नसेल, पण मी मिररमध्ये पाहिलं आहे तर मला एक थोडासा ग्लो म्हणजे थोडंसं डिटॅनिंग झालेलं आहे, टॅन थोड्याशा प्रमाणात कमी. दुसरी जी गोष्ट आहे ती आहे जे माझे पोर्स आहेत ते क्लीन झाल्यासारखे वाटते. तुम्हाला इथे तर नाही दिसेल मे बी कॅमेरामध्ये, पण मी जवळून पाहिल्यामुळे मला जाणवते की थोडे पोर्स क्लीन झालेले जाणवतात. ह्या भागात आणि इथल्या भागात जो बारीक पुरळ होता तो सुद्धा थोडासा मला हलका कमी जाणवतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे माझी स्किन खूप एकदम थंड आणि फ्रेश अशी जाणवते. सो ह्या 3 गोष्टी तरी मला ह्या मास्कमधून जाणवल्या. आणि खरं तर कोणत्याच मास्कमधून असं लगेच पहिल्या यूजमध्ये त्याचा एकदम छान इफेक्ट झाला असं कधीच होत नाही, पण मला त्या तुलनेमध्ये हावाला जो मास्क आहे तो मला पहिल्या यूजमध्ये पण बऱ्यापैकी आवडला, कारण त्याच्यातून 2-3 गोष्टी ज्या आहेत ज्या खरंच जाणवत आहेत, थोड्या प्रमाणात का होईना पण जाणवत आहेत. सो ऑल स्किन टाईपसाठी आहे अँड यू गाईज कॅन गो फॉर इट. सो छान आहे हा मास्क. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट की हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, कोणत्याही ब्रँडसाठी कोलॅबोरेशन केलेलं वगैरे नाही आहे. मला जेन्युइनली फॉक्सटेलचे काही प्रोडक्ट्स आवडत होते आणि अनफॉर्च्युनेटली मी ते प्रोडक्ट मागवले म्हणून मी हा व्हिडिओ केला. तसे माझे बरेच आवडते ब्रँड आहेत. यापूर्वी मला प्लमचे पण बरेच प्रोडक्ट आवडायचे, इवन मी आता पण वापरते. सो मला जसा वेळ मिळेल तसे मी तुमच्यासोबत त्याचे रिव्ह्यू शेअर करत जाईल. ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी आहेत त्या पण मी शेअर करेल तुमच्यासोबत. आणि जर मिक्स प्रोडक्ट असतील तर मी तसे देखील मिक्स प्रोडक्ट्सचे देखील म्हणजे वेगवेगळ्या ब्रँडचे जे प्रोडक्ट आहेत त्यांचं देखील तुम्हाला रिव्ह्यू किंवा कंपॅरिझन रिव्ह्यू किंवा व्हिडिओज. आणि मी माझी एक छोटी स्टेप आहे ही ब्लॉगिंग स्टार्ट करण्याची. बाकीच्या गोष्टी पण मी ट्राय करेल की मला पहिल्यांदा एक कॅमेऱ्यासाठी लाईट, त्याच्यानंतर माईक, ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. ट्रायपॉड तर माझ्याकडे ऑलरेडी आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर मी त्या देखील तुमच्यासोबत शेअर करेल. तर अशा ब्लॉगमधून आपण भेटत राहू. तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटत आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला पण तुम्ही फॉलो करू शकता. perni18.life असं माझ्या इंस्टाग्राम अकाउंटचं नाव आहे, युजरनेम आहे. सो तिथे देखील मला फॉलो करा. फेसबुकला देखील तुम्ही मला पर्णिका साटम या नावाने फॉलो करू शकता. आणि यूट्यूबला देखील माझे ब्लॉग्स पाहू शकता. तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर तुम्हाला देखील माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.